वेदांता फॉक्सकॉनचा मोर्चा, आपण सगळे आलो होतात, अनेक लोक आपण आले होतात, स्थानिक पण तिकडचे पदाधिकारी होते. पण वेदांता फॉक्सकॉन असेल, एअरबस पार्क असेल, एअरबस टाटाच असेल, बल ट्रक पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, आता टेस्लाची कंपनी असेल, हे सगळं काही इकडे तिकडे पाठवायचं, गुजरातला पाठवायचं, पण महाराष्ट्रात कधी काही येऊ दिलं नाही. आणि तो दिवस पण आठवा जेव्हा मिंदे बोलले होते की आता वरतून फोन आला आम्हाला प्रधानमंत्री महोदयांचा, वेदांता फॉक्सकॉन जरी आम्ही गुजरातला पाठवलं असेल तरी आम्ही वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प या महाराष्ट्र राज्याला देऊ. आलाय कधी मोठा प्रकल्प त्याच्यापेक्षा? नाही आलाय. परवाकडे सचिनजी तिथे मुंबईमध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री येऊन गेले. मध्य प्रदेशचे, कोणाला नाव माहितीये का त्यांचं? नाही माहिती, मला पण माहित नाही. पण मध्य प्रदेशचे मी होर्डिंग्स बघितले, इन्वेस्ट इन मध्य प्रदेश, इन्वेस्ट इन मध्य प्रदेश, मध्य प्रदेश मध्ये या, मध्य प्रदेश में आओ, इन्वेस्टमेंट करो. उद्योगपत्यांना भेटले, मुंबईतल्या उद्योगपत्यांना भेटले, महाराष्ट्रातल्या उद्योगपत्यांना भेटले. ठीक आहे, करा. मध्यंतरी मागच्या वर्षी मला वाटतं उत्तर प्रदेशमधले होते, यावेळी मध्य प्रदेशमधले आले. त्यांचं ते काम आहे ते दुसऱ्या राज्यांमध्ये जाणं आणि असे उद्योगपतींना त्यांच्या राज्यात घेऊन जाणं, गुंतवणूक त्यांच्या राज्यात घेऊन जाणं. पण तुम्ही मला सांगा, तुम्ही कधीतरी असं ऐकलंय का की महाराष्ट्र राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री कुठच्या तरी दुसऱ्या राज्यात गेले आणि तिथून उद्योगपत्यांना इथे महाराष्ट्रात आणलं, गुंतवणूक आणली? ऐकलंय कधी? नाही आणलं. नुसतं डोकं एकाच मार्गी चालतं. फोडाफोडी कशी करायची, पैसे कसे द्यायचे, गुंडगर्दी कशी करायची, धमकायचं कसं, हे कसं तोडायचं, ते कसं तोडायचं. कधीतरी या राज्यासाठी चांगलं काही करू ह्याच्यासाठी विचारच नाही केला. प्रत्येक महिन्यात दिल्लीत जातात, प्रत्येक महिन्यात गुजरातला जातात, स्वतःसाठी मागून घेतात, स्वतःसाठी काहीतरी करून घेतात. पण एकदा तरी आपल्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्री महोदयांना महाराष्ट्रासाठी वेगळं काही पॅकेज मागितलेलं ऐकलंय का? ह्यांचे कॉन्ट्रॅक्टरचे पॅकेज चालू आहेत, ह्यांचे बिल्डरांचे पॅकेज चालू आहेत, ह्यांचं पक्षाचं फंडिंगचं पॅकेज चालू आहे. पण महाराष्ट्रासाठी जसं आता चंद्रबाबू नायडूजी असतील, नितीश कुमारजी असतील, त्यांनी बिहारसाठी असेल किंवा आंध्र प्रदेशसाठी असेल सांगितलं आम्हाला स्पेशल पॅकेज द्या, तसं महाराष्ट्रासाठी पॅकेज आलेलं ऐकलंय का? नाही ऐकलंय. मग गिफ्ट सिटी असेल, मुंबईतून हलवली त्यांनी गुजरातला नेली. मग का आमच्या मुंबईत नको ती गिफ्ट सिटी? आपली मागणी आहे की ह्या केंद्रीय अर्थसंकल्पात गिफ्ट सिटी सारखं आम्हाला देखील इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर द्या, मुंबईत द्या, MMR मध्ये कुठेही द्या, कर्जतमध्ये दिलं तरी चालेल, पण आमच्या महाराष्ट्रात ते आलं पाहिजे. पण आज तुम्हाला पैज लावून सांगतो की भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्रावर राग करणार सरकार आहे, महाराष्ट्र राग ठेवणारं सरकार आहे, महाराष्ट्र द्वेषी सरकार आहे. आपल्याला हे 1 रुपया काही मदतीचा महाराष्ट्राला देणार नाहीत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.